आणि या उपस्थितीने हा माहोल हे ठाणे शहर आणि ही रम्य पहाट अधिकच सजलेली आहे। श्रीकृष्णाचं गो गोविंदा हे गीत ऐकून डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनचं हे 7वं वर्ष आहे। आपण दिव्यांग अपंग कर्णबधिर यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे, जिथे ठाण्याची संपूर्ण तरुणाई रामवर्धी रोडला दिवाळी पहाटेला असते। त्या दिवशी एका कोपऱ्यात दिव्यांग मुलं ही दिवाळी साजरी करत असतात। हे आम्ही स्वतःचं भाग्य मानतो की आम्हाला देवाने हे करून घेतं आमच्याकडून। एक बाबा बोरकरांची कविता आहे, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती। मी म्हणेन दिव्यांगांची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती। तर आम्ही सातत्याने हा कार्यक्रम इथे करत राहणार आहोत आणि दिव्यांग बांधवांना सामान्यांच्या प्रवाहामध्ये कसा आणता येईल त्याच्यासाठी विशेष प्रयत्न। काय इथे ठाण्यातल्या जितक्या दिव्यांगांच्या संस्था आहेत त्यांची प्रतिनिधी ज्या आहेत, ठाणा सोडून बदलापूर वगैरेचे पण इकडे आहे, कर्णबधिर शाळा वगैरे सगळ्यांना आपण संपर्क करतो आणि त्यांना इथे संधी देतो। एकंदरीत आपल्या या कार्यक्रमामध्ये या मुलांना दिवाळीचा आनंद जाणून घेता येतो, त्यांच्या उत्सर्गाला समजतो। नक्कीच इथे दिव्यांग खूप एन्जॉय करतात, तुम्ही बघाल। आणि मुख्य म्हणजे त्यांच्या पालकांना जास्त आनंद होतो की आमच्या मुलांसाठी कोणीतरी इथे काम करतं। काय सांगाल, दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि आज दिवाळीचा पहिला दिवस आहे, दिवाळी पहाट आहे, रामवर्धी रोड फुललेला आहे, सर्वकडे विविध कार्यक्रम आहेत। पण हा जो आमचा कोपरा आहे, गेली 7 वर्ष आम्ही दिव्यांग मुलांसाठी दिवाळीचा कार्यक्रम करतो, दिवाळी पहाट। आणि ते स्वतः त्यांच्यातली कलागुण इथे आविष्कार स्टेजवर सादर करतात आणि त्यांच्यात एक विशेष एक वेगळी काहीतरी प्रत्येकांमध्ये प्रत्येक कलागुण आहे ते सादर करतात। आणि ते पालक आणि ते वर्षभर वाट बघत असतात की आम्हाला कधी आमंत्रण मिळतं आणि उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे ते इथे दिवाळी साजरी करतात। त्यांना आम्ही भेटवस्तू देऊन शुभेच्छा देतो आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळतात आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा। डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर राजेश मडवी आणि माझी नगरसेवक प्रतिभा मडवी आम्ही सर्व दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। सगळ्यांच्या आयुष्यात प्रकाशाने उजळून टाकणारी दिवाळी सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी आनंद भरभराट घेऊन येते। या दीपावलीच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देते। प्रत्येकाचं आयुष्य हे सुखकर असू दे आणि इथे जे उत्साहाचं वातावरण आहे तेच कायम राहू दे। धन्यवाद।